सांगून टाक ना आता, कुठे गेली होतीस? आम्हालाही सस्पेन्स ठेवता येतो. सस्पेन्स? कोणी ठेवलाय सस्पेन्स? तुझ्याच लाडक्या बायकोकडनं शिकले. अर्चू पुरे हा, आता अति नको करू. तिला बिचारीला बघ केवढं टेन्शन यायला लागले. ए मेघना तू काही टेन्शन नको घेऊ ग. माई सांगू का? ईशा सांग की, त्यात काय एवढं, सांग. अगं काही नाही मेघना, तुला दिलेल्या गिफ्टचं तू सस्पेन्स ठेवलंस ना, म्हणून हिचं सस्पेन्स, बाकी काही नाहीये. सस्पेन्स वगैरे काही नाहीये त्यात. हवं तर नाही नाही नाही, स्वतःहून दाखवलं नाहीस ना तुझं सरप्राईज गिफ्ट. मग आता तुझे मार्क गेले. तुम्ही सगळे आपले उगाचच बोलता माझ्या बायकोला. काय अर्चू? बघा बघा, जरा शिका माझ्या जावयाकडून बघा. माई काही कौतुक करायला नकोय. पक्का सामील आहे ह्या सगळ्यांमध्ये. लपाड बोका आहे बोका. अर्जू, अगं तुम्ही सगळे मिळून एक चेष्टा कराल ना तर हा 10 चेष्टा करतो माझी. नाही पण अर्चू, आम्ही मुद्दा विसरलेलो नाही अजून. सांग, कुठल्या महत्वाच्या कामासाठी गेली होतीस? लवकर सांग. चला, माझं झालेलं आहे. बोला. बाय. अर्जू अर्जू, काय लबाड आहे. बरं ऐक, आज लेक्चर्स तुझे उशिरा असले ना तरी वेळेवरच निघ. म्हणजे आज मी नाही ना तुझ्या बरोबर. तुझी राईड नाही तुला वेळेवर पोहोचायला. रिक्षा बस वगैरे भानगडीत उशीर होईल म्हणून म्हटलं नेहमीच्या वेळेवर नाही. येस सर, पण आता तुम्ही निघा नाही तर तुम्हाला उशीर होईल. येस. चलो. हॅलो, हेल्मेट. ओके. बाय. बाय. सोनेरी सुखाचे कुणी मांडले. किती प्रेमाने दिलेत हे इयरिंग्स आदित्यने. खोल बंद करून ठेवलेलं काहीतरी उचंबळून येतंय. असंख्य आठवणींचा कल्लोळ उठतोय मनात. हे खडे माझे आहेत, माझ्या आदूनी दिलेले. मेघना, अगं आटपलं का तुझं? हो माई, ड्रेस चेंज करून झालं की निघतेच आहे. माझं तर नाही वाजत आहे फोन.
हॅलो. नाही नाही, ते घरी विसरून गेलेत मोबाईल. आपण कोण बोलताय? अच्छा. ओके ओके ओके. बाय. चल पल्लव, पल्लव बस इथे, इथे बस शांतपणे. हे बघ पल्लव, पल्लव फेका फेकी करू नकोस प्लीज. पल्लव, आता जर तू हट्टीपणा केलास ना तर मी फटकावून काढेन तुला, कळलं? मला पनिशमेंट झाली ती 2दा. मी नाही जाणार का शाळेत? प्लस्टरचं खूप वैताग आलाय. का जुटे आणि सारखं लक्ष इकडेच जातं. हे बघ पल्लव, सोनिया, आपण आता काढणार आहोत की नाही 2 दिवसांनी प्लॅस्टर. अरे मग थोडासा धीर धर बाळा. काही मला बोर होतोय का खूप. कळतंय पल्लव. अरे पण आता आता आपल्याला थोडस सहन करायला लागेल की नाही. त्याला काही इलाज आहे का सांग बरं. इलाज? मी शाळेत नाही जात ग. झाला की इलाज. पल्लव, तू भुणभुण भुणभुण करून माझं डोकं फिरवू नकोस हा, तुला सांगते मी. मला नाही जायचं शाळेत. सांगितलं मी मग. अगं काय झालं, का ओरडतीस त्याला तू? बघा ना, शाळेत नाही जायचं म्हणतोय. ए हे ना दुखणं त्याला नाही, मला झालं आणि तेही विकत. शांत हो, शांत हो बाळा. आणि तू आधी शांत हो बघू. शांत हो, थांब. हे बघ पल्लव, असं नाही करायचं बाळा. पाय दुखतोय की नाही आपला, मग अजून दुखेल की नाही. आणि हे बघ, तुला बरं नव्हतं, तुला त्रास होत होता, तेव्हा आईनेच सगळं केलं की नाही. हा, तू अंथरुणात झोपला होता असे आई भरवायची की नाही, छान छान गोष्ट सांगायची की नाही, तुला सगळं करायचे की नाही. मग आईला आपल्या असा त्रास द्यायचा का आता? मग असं नाही करायचं. एक काम करूया का आपण नुसतं युनिफॉर्म घालून बघूया होतं की नाही ते. हा, म्हणजे मग कसं आपल्याला एक फील येईल, हो की नाही. आणि मग मी मस्तपैकी काहीतरी माझ्या शोनूल्याला खाऊ करते. मग तो खाऊ खा, आणि वाटलं तर शाळेत जायचं, नाही तर नाही जायचं. काय आवडलं की नाही गंमत? मग आता काही बोल नकोस माझ्या बाळाला. वा शोनू माझं, चिडायचं नाही साईला. अरे मोबाईल विसरलो. आणलाय. अरे वा, हुशार आहेस. थँक्यू. पण तू मात्र ढळस. अरे, मला माझ्या स्टाईलने सांगितलंस आणि स्वतःच थँक्यू म्हणालास. बरं, एनिवे, ऑफिस मधून फोन आला होता. हा बरं ठीक आहे, मी बघतो. बरं ऐक, आज संध्याकाळी 7 वाजता माझ्या एका मित्राच्या बर्थडे पार्टीला जायचंय. सो रेडी राहा. ओके, चल बाय. बाय. काय ग मेघना, आज कॉलेजला दांडी का? नाही नाही, जायचंय ना. निघतेच आहे, पळते पटकन. आलेच. ए सतीश, ऐक ना. 1 मिनिट. अरे, पेपर जास्त महत्वाचा आहे का तुला? सॉरी सॉरी सॉरी. बोल, काय म्हणते आमचं मांजर? मांजर काय? काय कुचकटासारखं बोलतोयस? बर बोल 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 बोल. ऐक ना, मी ना एका कोर्सची चौकशी करायला गेले होते. बरं मग? अरे कळते का मी काय बोलतेय? नाही. अरे असं काय करतोयस? तुम्ही नाही का सगळे मला विचारत होतात ते काय ते काय, तर ते हे. ते हे म्हणजे काय? कुठला कोर्स? फूड मार्केटिंगचा. म्हणजे बघा, उत्तम पदार्थ करणाऱ्याला बाजारपेठ कशा मिळतील हे शिकवणारा कोर्स आहे. अर्चू, कुठल्याही वस्तूला बाजारपेठ मिळवणं सोपं नसतं. झालं, घातलास ना खो? हो नाही घातला ग, मी आपलं सहज म्हटलं. काय रे सतीश, तुझं ना हे नेहमीच आहे. हे तू एकदम तलवार काय काढतेस? मला सांग, कुठल्याही गोष्टीची चांगली बाजू आणि वाईट बाजू आपण विचारात घ्यायला हवी ना. का घे सुरी आणि घाल उरी? हो का? मग जे लोक जाहिरात देतात, पास आउट झालेल्यांच्या सक्सेस स्टोरीज लिहितात, ते काय वेडे म्हणून देतात? अगं यालाच मार्केटिंग म्हणतात. आपण फक्त रॅपर बघायचं का? आतली वस्तू नाही पाहिजे? वस्तू देखील महत्वाची असते ना. काय? ठीक आहे, जाऊ दे.
नाही करायचंय मला कोर्स बिर्स. अर्चू, नाराज व्हायला काय झालं? बरं मला सांग, तुला कोर्स करायचा आहे ना? कर, माझा फुल सपोर्ट आहे तुला. मनापासून बोलतोयस? अगदी मनापासून बोलतोय. तू कोर्स कर. मला सांग, किती वर्षांचा कोर्स आहे? अरे वर्षांचा नाहीये काही, फक्त 3 महिन्यांचाच आहे. म्हणजे टायमिंग पण बघ ना, सोमवार ते शुक्रवार दुपारी 12 ते 3. म्हणजे कोणाचं रुटीन पण डिस्टर्ब नाही होणार ना. आणि 3 महिन्यांच्या कोर्स नंतर अनुभवातून शिकेनच की मी, स्टेप बाय स्टेप. बरं मला सांग, चेक द्यायचा आहे की कॅश भरायची आहे? ते ना मी विचारून सांगते तुला. ओके. ते पण सतीश, नक्की करू ना? लिहून देऊ का? नाही नको. अरे बघ, मेन मुद्द्याच राहून गेलं. काय? इडली करतीये, खाणार आहेस? इडली करते, खाणार आम्ही. लागा का मला? चालेल चालेल, आले आले, थँक्यू. 3 महिन्यात मार्केटिंग एक्सपर्ट. वा, किस्सा खाली होतोय आता आमचा, स्टेप बाय स्टेप. बघ आता कसा एकदम हिरो दिसतो की नाही. मग आता मूड आला की नाही, आता उत्साह वाटतो की नाही जायला शाळेमध्ये. हा माई आजी प्लास्टरचं काय करायचं? खूप खास येते ग. हो बाळा. ए, तुझा डबा ठेवलेला आहे ह्याच्यात. आणि सोन्या, इतके दिवस सहन केलेस की नाही, आता फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे, प्लीज. नाही ग, आताची आता तोडून टाके प्लास्टर. शक्य नाही आहे तुझ्याशी बोलणं. तुला काय हवं ते करतो. विजया, काय झालं? अगं बघ ना, शाळेत जायला नाही म्हणतोय. काकू मला बोर होतोय ग. तेच ना, यांना कळतच नाहीये तुला किती बोर होतंय ते. आणि आता तुला आणखी बोर होणार आहे. हे बघ, कारण मी चालले कॉलेजला, आईला पण एक्झिबिशनची कामं आहेत, त्या पण बाहेर जाणार आहेत. आणि माई आजीच्या पण त्या महिला मंडळाच्या बायका येणार आहेत घरी, त्या पण बिझी असणार आहेत. अरे बाप रे, मग मी दिवसभर काय करू घरी? त्यापेक्षा जाऊयात का शाळेला? बघ अरे घरच्यापेक्षा थोडं कमी बोर होईल आणि मित्रांना पण भेटता येईल ना. हा आणि तसंही हे बघ, बुडलेला अभ्यासक्रम भरून काढायला ना आणखी बोर होतं खरंच. बरोबर. त्यापेक्षा ना डायरेक्ट गेलेलं बरं शाळेला. हवं तर मी सोडते तुला, मी निघालेच आहे कॉलेजला. आपण दोघं जाऊयात रिक्षानी. हा चालेल. हा. आणि साक्षी ती कधीच गेली, तिची फील्ड ट्रिप होती ना. अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं, चला मग निघूयात. व्हेरी गुड, गुड बॉय. माई येते. आणि वेळेवर डबा खा. हा, सांभाळा, पाय सांभाळ, मस्ती करू नको. अच्छा, सावकाश सावकाश, हळू हळू. मी काय दिवस पावला म्हणते, ग बाई. जायचंय शाळेला. सावकाश. अगं काकू चालता येते ग, पण खात सुट्टी आहे. अरे शेवटी येतेच पायाला खास, पण आता फक्त 2 दिवस. ये सावकाश. 2 दिवसांनी काढायचंच आहे ना प्लास्टर आता. हैश, सुटेन बाबा एकदाचा. पल्लव, काय ग काकू? तू माझ्या रागावला नाहीस ना रे? कशासाठी? ते माझं लक्ष नव्हतं म्हणून पडलास ना तू. आय एम सो सॉरी. अगं मी ना जनरली पडतोच, तुझं लक्ष नसून आता जुनं झालं. किती गोड आहेस रे तू. काकू तू सुद्धा गोड आहेस. पुरे पुरे. 1 मिनिट हा. आई थांबा, ती तुला पकडून ठेवते, मग फोन घेते, नाही तर परत गडबड. 1 सेकंड. हा बोल. पोचला तुम्ही? गुड. अगं मग चांगलंच आहे ना, तसंच राहू दे. आणि ऐक, काळजी घे स्वतःची, बाबांची काळजी घेणे. आणि हो, भांडू नका. खरंय. त्यांचे बाबाजी त्यांनाही शांती देवोत आणि तुलाही. मी बरी आहे गा, तुम्ही काळजी घ्या, सांभाळून राहा. आणि हा ठीक आहे, ठेव मग. बाय, टेक केअर. बाय. चलो
काकू कोणाचा फोन होता? माझ्या आईचा होता. आईचा? काय? एवढं आश्चर्य वाटायला काय झालं? अगं तूच तिची आई असल्यासारखी बोलत होतीस. सांभाळून राहा, काळजी घ्या. माझी आई बोलते तसंच. बरं पुरे चला, नाही तर शाळेला उशीर होईल आता. काळजी घ्या म्हणे. चलो. 6 वाजले. चला आवरायला पाहिजे. हाय. हाय मॅडम, 6 वाजले बरं का. मग काय कुठे आहेस? कुठे तू? हाय ऑन द वेच आहे. पोहोचेन, एक 10-15 मिनिटात घरी पोहोचेन. हा आपल्याला पार्टीला जायचंय, लक्षात आहे ना? हो आहे ना. तू पोहोचलास घरी? नाही, मी ऑफिस मधूनच बोलतोय. काय रे, माझ्यावर काय दादागिरी करतोस मग? अरे म्हणजे काय, मुलींना जनरली वेळच लागतो ना जरा तयार वगैरे व्हायला. मग तू आधीच पोहोचलं पाहिजेस काय. आणि माझं काय, मी आता पोहोचीन लगेच. अच्छा, म्हणजे सुपरफास्ट चालवत? नाही काही गरज नाहीये. पार्टी कॅन्सल. अगं नाही, अगं मी तर 40च्या स्पीडने चालवतो बाई, खरंच. काही सांगू नकोस तू. हे बघ, तू आता ऑफिस मध्ये आहेस. घरी किती वाजता पोहोचतो यावरून मला कळेलच की तू सुपरफास्ट गाडी चालवत आलायस का 40च्या स्पीडने. क्यों? अच्छा ऐसा है क्या? देखते देखते. पण तू तयार राहा. ओके? येस ओके. चल बाय. या बाय. विजया, काय करायचंय सांग बघू. सकाळची आमटी आहे आणि मटकीची उसळ पण आहे. पण काय करूया, सगळंच अर्धवट होईल ना. एक काम करूया, आपण भरीला कोबीची पचडी करूया. भरपूर लिंबू आणि कोथिंबीर घालून. आज पण काहीतरी स्पेशल दिसतंय वाटतं. काय करताय? डोंबल. कसलं स्पेशल आणि कसलं काय. सकाळचं जेवण उरलं अर्धवट, त्याच्या भरीला काय करायचं एवढाच विचार करत होतो. म्हणजे जास्तही होता कामा नये आणि कमी पडता कामा नये, नाही का? नाहीतरी तसे आज 2 मेंबर्स तर कमीच आहेत ना जेवायला. हो. अगं बाई, कोण? मेघना आणि आदित्य. ती दोघं नाहीयेत जेवायला? नाही. ऍक्च्युली अगं काय आहे ना, आदित्यच्या मित्राची बर्थडे पार्टी आहे म्हणून ते दोघं तिथे जाणार आहेत. ए प्लीज हा, मला नव्हतं माहिती हे माई. अगं मलाही माहित नव्हतं, पण तुला बाई कसं कळलं? म्हणजे मेघनाने तुम्हाला सांगितलं नाही? नाही. तुला कसं कळलं ते सांग. अगं त्याचं काय झालं, सकाळी आदित्य मोबाईल विसरला म्हणून तसाच परत आला पीप 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 करत. तर हॉर्नचा आवाज ऐकून मी बाहेर आले आणि अंगणात या दोघांना बोलताना ऐकलं. असेल, ठीक आहे. नाही पण तरीही मेघनाने तुमच्या दोघींपैकी एकीच्या तरी कानावर घालायला हवं होतं नाही का? अगं पण ती आली का अजून कॉलेजमधून, आणि सकाळची किती गडबड असते तिची बिचारीची. अगं माई, मी आत्ता नाही बोलत आहे, सकाळी 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 तर सांगायला हवं होतं की नाही. नाही म्हणजे कसं आहे, तुम्हाला जेवणाचं प्लॅनिंग करायला सोपं गेलं असतं ना म्हणून. काय फरक पडतो अर्चू आपल्याकडे. 2 कमी 2 जास्त सामावून घेतो ना आपण आपल्यात. बघ बाई, हे पण कमाल आहे. म्हणजे सांगायला हवं होतं तिने. नाही, आपल्याकडे कुणी पार्टीला जाणार असेल तर केवढा गाजावाजा असतो ना त्याचा. मग अगं हो, पण सकाळी पल्लवची किती गडबड होती, त्यात विसरली असेल ती. बघितलंच ना विजया, माई कशी कड घेतीये तिची. अर्चू आता आलीस का? हो. काय मेघना, आज पार्टीला जाणार आहात ना? काय चाललंय ग तुझं? आत्ता तर आली ना ती, श्वास तरी घेऊ दे तिला. काय झालं? नाही अगं काही नाही. सकाळी नाही का तुम्ही अंगणात पार्टीचं बोलत होतात, मला वाटलं की यांना माहिती आहे म्हणून. नाही ते बोलत होते. अय्या मी विसरले सांगायला. ते सकाळच्या गडबडीत राहूनच गेलं माझ्याकडून. आता आता काय आता? काय चाललंय तुझं? माई अगं तुझं काय चालू आहे? हे जर माझ्याकडून घडलं असतं तर 10 जणांनी 10 वेळा मी कशी वेंधळी आहे हे दाखवून दिलं असतं. अर्चू. अर्चू, माईंनी आता काय ओरडायला हवंय का मेघनाला? बघ तर.
तो माईचा प्रश्न आहे.